पोरांचं मला बसवतात, माझी प्राणप्रतिष्ठा कर, मला बसवतात आणि पुन्हा भंगलं की पाण्यात टाकून देतात, पुन्हा माझ्या देव नाही. अर्जुना ही बुद्धी आहे, हे ज्ञान आहे अर्जुना. अरे मला जेव घालतात, अरे मी सगळ्यांना जेव घालतो, मला जेव घालतात. आखरात तर सगळ्याला जेव घालतात. विठ्ठल 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 विठ्ठल. सगळ्या माता भगिनींना हात जोडून एक विनंती, मला ते आठवलं म्हणून सांगतो. आपली लक्ष्मीबाई असते आषाढामध्ये, तुम्ही सगळे नैवेद्य करा, आमचं त्याबद्दल दुमत नाही. एक नाही करा, 5-5 करा, 5 नाही शक्य 10 करा, आमचं त्याबद्दल दुमत नाही. तिथे न्या, पोळीवर पाणी टाकू नका, पोळी खराब होईल. लांबून पाणी फिरवा, नमस्कार करा, तुकडा बोडा, सगळ्या पदार्थाला लावा, देवीला लांबून दाखवा. आहा हा, पुन्हा खाली ठेवा, नमस्कार करा आणि सगळे नैवेद्य उचला आणि घरी घेऊन जा. मग तुम्ही असं घरी घेऊन जाऊन काय कर, द्या गाईला, गाई दे फुगून. गाईला देऊ नका. का देऊ नका ऐका, याचं कारण सांगतो मी. गाईचं खाद्य गोग्रास. आता माणसं रोज गाईला पोळ्या खाऊ घातल्यावर गोग्रास राहायला लागतो, मग शेण येईल का दुसऱ्यात काही येईल, मग हे लक्षात घ्या ना तुम्ही. साधी गोष्ट आहे ना, गाईला जे खायचं ते तिला द्या ना, गोग्रास द्या गाईला. मग तो नैवेद्य घरी न्या, तो नैवेद्य घरी आल्यानंतर थोडा वेळ थांबा, तर वरण भात वरून टाका आणि सगळा नैवेद्य घरच्या घरीच खाऊन घ्या. ठल विठ्ठल 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 विठ्ठल. दुसरा मुद्दा मी काय सांगतो, भगवान सांगतात, मी नाही सांगत, माझं काही मत नाही. पोस्टमनचं काय असतं, पत्र देऊन टाकणे. पोस्टमनचं काम काय, मागचं पाकिट पुढे नेऊन पोच करणे, त्याला पगार चालू आहे, बाकी काय टेन्शन घ्यायचं. पाकिट नाही बरं का, म्हणजे पगार चालू म्हणजे त्याला भगवंत पगार देतो. ऐका, मग मला हा मुद्दा मांडायचा, नुसत्याच लक्ष्मीच्या आईच्या मंदिरात नाही, लक्ष्मीमाती मंदिरात नाही, लखाईच्या मंदिरात नाही, या मंदिरात सुद्धा मला सांगा, आपण देवाला कोणी कोणी काय करतं, साखर घेतं देवाच्या अंगावर फेकतं. देव का झालं तयार आहे का? कोणी कुंकू फेकतं, कोणी. एक लक्षात ठेवा, तुम्ही कुंकू लावलं म्हणजे देव कुंकू लावेल का? भगवान सांगतात, मी निर्माता आहे, मी बोलविल्या वेद बोले, मी चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्राण हाले, आणि माझ्या सत्तेमुळे सगळं चालतंय. नामदेवराय सांगतात, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे. सूर्याची चालणे, तुझी आसते, सूर्याची चालणे, तुझी आसते, सूर्याची चालणे, तुझी आसते. तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा 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 तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा
तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, श्रियासी चालणे तुझ्या सत्ते, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. धनी म्हणजे कोण? मालक. का हो धनी कुठे गेले? धनी गेले ड्युटीला. धनी म्हणजे मालक, ब्रह्मांडाचा धनी मालक. आणि हे वर्म जाणून शरण आलो. नामदेव कोणतं वर्म? हा मालक आहे. मग मालक म्हणजे काय? सगळंच करणार आहे. मालक म्हणजे सगळं करतो. काय काय करतो? कपडे घेतो, बांगडे सगळंच करतो. मालक सगळंच करतो. का करतो? कारण तो मालक आहे. तसं भगवान सांगतात माझी पूजा करताना मला विशिष्ट ठिकाणी पाहू नका, मी सर्व व्यापक आहे. हा शंका निर्माण झाली अर्जुनाला. अर्जुन म्हणतो देवा आता तर अवघडच झालं. आणि काय झालं? काय झालं अर्जुना? मग आम्ही तुझी भक्ती कशी करायची? तू म्हणतो असं नको, नैवेद्य नको, साखर नको, गुळ नको, तूप नको, काही नको, मग हे नको, तर मग तुझी भक्ती कशी करायची? भगवान सांगतात काही करायची गरज नाही, फक्त माझ्या नामाचा आश्रय करायचा. आणि नामाचा आश्रय करून त्या नामावर ते विशेषत्वाने प्रेम ठेवायचं. कारण नाम साधनही आहे आणि साध्यही नामच आहे अर्जुना. म्हणून काय करायचं? सगळं करायचं. आणि सगळं करत असताना काम सोडायचं नाही, सगळं करायचं अर्जुना. पण एक लक्षात ठेव, एक लक्षात ठेव, साधना माझी अगदी अंतःकरणपूर्वक हृदयातून प्रेमाने. मला फक्त दुष्काळ प्रेमाचा आहे. माझ्याकडे कशात साखरेचा दुष्काळ नाही, ना गुळाचा दुष्काळ नाही, ना कशाचा दुष्काळ नाही. माझ्याकडे सगळं प्राप्त आहे. कुबेर कामाला आहे. कोणत्या कामाला? मोजमापाला. आणि लोक कुबेरला बोलून राहिली. अरे तो कुबेर कामाला आहे. तुम्हाला पाहिजे तर मालकाकडे जा ना. मालकाकडे लोक सोडून दिलं, पियेकडे पळून राहिली. अरे कुबेर कामाला त्याच्याकडं. लक्ष्मी दासी आहे. असं काय करता तुम्ही? शास्त्राचं मत असं आहे, भगवान सांगा स्पष्टपणे ज्ञानेश्वरीमध्ये, ज्याला माझी गरज त्याला माझ्याकडे यावं. ज्याला माझी गरज आहे ना, संसार भयापासून मुक्त होण्यासाठी माझ्याकडे यावं. पण माझ्याकडे आता नुसतंच येऊ नये. बघा हातात घेऊन यावं का? हातात नाही, नुसतंच येऊ नये. अर्जुना नाम साधना कराव. आणि नाम साधना करताना अंतःकरण प्रेम असावं. प्रेम थोर प्रेमाचा भूकेला, 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 थोर प्रेमाचा भूकेला. हाती दुष्काळाचा या, हाती दुष्काळाचा याला, थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला, प्रेमाचा भूकेला. भगवान परमात्म्याला भूक लागली. तू म्हण चला पोळ्या घेऊन. पोळ्या घेऊन नाही, पुन्हा पोळ्यावर ना घेऊ. देवाला भूक लागली, देवाला प्रेम लागतं. प्रेम. आता ऐका, प्रेम म्हणजे काय? आम्ही जे प्रेम करतो हे प्रेम नाही. हे प्रेम ही वासना आहे. ही वासना आहे. वासना ओढाळे याला वासना म्हणतात. प्रेम म्हणजे काय? ऐका, त्या प्रेमाचं एक दृष्टांत तुम्हाला लक्षात येण्याकडे सांगतो. प्रेम म्हणजे काय? ज्यावेळेस एक गवळण दुसऱ्या गवळणला विचारते, काकू काकू काय बाई बोला, माझा कृष्ण अत्यंत प्रिय आहे मला, पण मला 8 दिवसापासून तो दिसला नाही. महत्वाचा विषय बरं का. ते काकू म्हणते तुझा आणि त्याचा संबंध काय? तू लग्न करून इथं आली गोकुळात आणि इथं आली त्या कृष्णाची वाट पाहते, तर तो संबंध काय?
ती गवळण म्हणते मी सर्वस्व त्याला दान केलेलं आहे आणि त्याच्यावर नितांत प्रेम केलेलं आहे आणि त्याच्यावर प्रेम केल्यामुळे तो माझा सर्वस्व आहे. मग तुझं म्हणणं काय? माझं म्हणणं आहे त्याची भेट कशी होईल. माझं म्हणणं आहे तू कुठे असेल. माझं म्हणणं आहे त्या कानाच्या स्वरूपात कुठं भेटेल, मला कुठं भेटेल. मी सारखं त्याचं काय करते, स्मरण करते. कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे हो जग जेठी कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे हो जग जेठी दृष्टांत देताना एक दृष्टांत आलेला मला आठवला. एक मुलगा, एकुलता एक मुलगा, पती वारले, एकच मुलगा, वृद्ध आई, 60 वर्षाचं वय झालेलं त्या आईचं, आणि एकुलता एक मुलगा, जीवापाड प्रेम केलं त्या आईने मुलावरते आणि त्याला सांभाळलं, कष्ट सहन केले आणि सगळं सहन करत त्याला मोठं केलं. आणि अचानक त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि ॲक्सिडेंट होऊन तो कोमात गेला. आणि कोमात गेल्यानंतर ज्यावेळेस सगळे परिसरात लोक जमा झाली आणि त्यांना ती आई विचारते, माझा बाळ कसं आहे, माझा मुलगा कसा आहे. त्यांनी सांगितलं, आई तुम्ही येऊ नका, काही काळजी करू नका, आम्ही पाहतो, तुम्ही नका येऊ. नाही पण मला लांबून पाहू द्या. नाही आई तुम्ही नका येऊ. त्या आईच्या डोळ्यातून अश्रू वाहतात, वर्णन केलेलं आहे. आणि ती आई म्हणते, जाऊ द्या, तिथं का असत नाही, पण तो सुखी असावा, तो लवकर बरा व्हावा आणि तो लवकर बरा होऊन चांगला होऊन घरी यावा, तो छान होऊन घरी यावा. का घरी यावा? तर याचं उत्तर मी त्याच्यावर जीवापाड प्रेम करते. ठल विठ्ठल ती गोपी म्हणते, काकू मी त्याला इतकं प्रेम अर्पण केलेलं आहे की माझ्या जीवनामध्ये त्याच्याशिवाय मला काही अर्थ नाही, काही अर्थ नाही.
मग ती काकू म्हणते तुला एक सांगू का? म्हणे काय? मी परवाच्या दिवशी मथुरेला गेले होते आणि प्रत्यक्ष त्याला पाहिलं, तो राजा झाला आणि उद्धव गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला, राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला, कृष्ण देवासनी बैसला, कृष्ण देवासनी बैसला, बैसला, बैसला. गड्यांनो राजा केलेला कृष्ण सिंहासन. मी परवाच्या दिवशी मथुरेला गेले होते आणि मथुरेला जाऊन प्रत्यक्ष पाहिलं, उद्धव आणि कृष्ण बसलेले, तो राजा हल्ला आहे बसले होते. पण मी पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर ते स्मित हास्य होतं आणि तो आनंदी होता. मी पाहिलं. तुझं काय मत आहे ती सांगितलं, काही अडचण नाही, तो जिथं असेल ते सुखी राहावा, याचं नाव प्रेम आहे. ठल विठ्ठल 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 विठ्ठल. भगवान सांगतात मला माझ्या भक्ताकडून कशाचीच अपेक्षा नाही. लक्षात ठेवा. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तुपरुत मश्नामि प्रयतात्मनः. यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. मला कशाची अपेक्षा नाही, मला काही अपेक्षा नाही. माझ्याकडे मी ऐश्वर्य गुण संपन्न आहे. भगवान सांगतात मला कशाची गरज नाही, मला फक्त प्रेमाची गरज आहे. प्रेम सुख देई, 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 प्रेम विना नाही समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम विना नाही समाधान. प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. प्रेम सुख देई, प्रेमे विनाई समाधान. मग भक्तालाही प्रेम लागतं आणि देवालाही प्रेम लागतं. ऐका, प्रेम लागतं. मग ऐका, देव भक्त संगम ह्या. हा, 3 संगम. काय सांगितलं आहे? 3 संगम आहे. भक्त, देव, भक्त आणि नाम. हा संगम आहे. आणि महाराज भगवान सांगतात मग अर्जुना त्याने फक्त काय करायचं, त्याने फक्त नामस्मरण करायचं आणि माझ्यावर प्रेम करायचं. मग अर्जुन म्हणतो देवाला, देवा अजून काय करायचं? मग भगवान सांगतात अर्जुना त्याने आपल्या वाटेला काम करायचं, जे जे असेल ते ते करायचं. ते करत असताना माझे भक्त तेच करतात. आणि कांदा मुळा भाजी, 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 आवगी
विठाई माझी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी अवघी मिठाई माझी अवघी मिठाई माझी अवघी मिठाई माझी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. सावता महाराज कर्मयोगामध्ये आपलं जीवन जगत असताना सगळ्या गोष्टीमध्ये देव पाहत होते. आता आपण आलो इथं. देव पाहत होते. देव का पाहत होते? सावता महाराजांना माहीत होतं की प्रत्येक व्यापक स्वरूपातून भगवान परमात्मा भरलेला आहे. अशी एकही जागा नाही का तिथं देव नाही. कहा पग दारू देखे अनिल देखे तो सब वहीने घेरा. अशी एकही. मग आता प्रश्न असा निर्माण होतो, सगळ्या ठिकाणी देव आहे, मग सगळ्या ठिकाणी देव आहे तर तो आम्हाला का दिसत नाही? देव आहे, आम्हाला कोण दिसत नाही? याचं उत्तर असं आहे, आमचे चष्मे काळे पडले. आमचे चष्मे काळे पडल्यानं काय झालं? आम्हाला देव दिसना, धर्म दिसना, नीती कळना, शास्त्र कळना, नुसतं बबा बम. लक्षात ठेवा, देव कुठं नाही. अशी एकही जागा नाही देव नाही. मग दृष्टांत सांगेल मी महाभारतातला. अशी एकही जागा देव नाही. मग तिथे देव आहे तर मग आम्हाला का दिसत नाही? देव आहे 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 हृदय मंदिरी शोधून पाहे हृदय मंदिरी शोधून पाहे देव नटला नाना परी देव नटला नाना परी देव नटला नाना परी देव नटला नाना देव आहे देव आहे हृदयामध्ये मंदिरी हृदय मंदिरी देव आहे. मग कुठं आहे? देव नटला नाना परी. भगवान तोच संदेश इथे सांगतात. अभंगाचा भाव तोच आहे. संदेश तेच सांगतात भगवान परमात्मा. अर्जुना, आपल्या नऊ दरवाजाला बंद कर. 9 दारे नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन. 9 दरवाजे बंद कर, कारण आपल्या घराला 9 दरवाजे आहे. कुणी कुणा हवा येते. हवा आली का घुसला आवाज. लक्षात ठेवा, आपलं दरवाजा काही खरं नाही. 9 दरवाजे आपल्या याला शहर 9 दरवाजे घराला. या दरवाजे ज्ञानोबा म्हणतात, ऐका, दरवाजे बंद करा आणि आतमध्ये परमात्मा हृदयामध्ये बसलेला आहे आणि त्याला सतत ध्यान करा. ज्ञानात ध्यानम विशिष्यते. ध्यान करा, सत ध्यान करा, ध्यान करा. कारण ध्यानानेच माणसाची शक्ती वाढती. ध्यानानेच देव ध्यानात येतो. तुम्ही ध्यान करून पहा, अनुभव घेऊन पहा. तुम्ही ध्यान करून पहा. ऐसा ज्याचा अनुभव ईश्वदेव सत्य ते देवतया जवळ आसे पापनाशे दर्शने. ऐसा ज्याचा अनुभव ईश्वदेव सत्य ते देवतया जवळ आसे पापनाशे दर्शने. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळ असे. कोणाजवळ? जो ध्यान करण्याजवळ देव आहे.
आणि पाप असं त्याचं दर्शन घेतलं पाप नसतं. पण ध्यान म्हणजे काय ऐका, निज ध्यासा. ध्यान म्हणजे काय? ध्यान म्हणजे एकाग्र चित्ताने सतत देवाचं ध्यान लावलं, याला ध्यान म्हणतात. त्याला काहीच आठवण नाही आली पाहिजे. तुंग वादन, टांग वादन, बेल वाजन, आमकं वादन, धमकं वादन, बेल वाजली आठवलं तर समजायचं. काही लोक जप करतात, मला मोजून जप करतात, मोजून. अनुभव घ्या तुम्ही. ज्ञानोबाने फार सुद्धा चिंतन मांडलं ऐका. काही लोक जप करतात 1 2 3 जप करतात मस्त. एका जणाकडे मी पूजेसाठी गेलो, त्याने बाप्पा मी आतापर्यंत माझा 2000 जप झाला. मला कशाहून कळालं तुम्हाला? मी मोजला म्हणे. मी मला नाही म्हणे. काहून? तुमचा फक्त एकच जप झाला. हा म्हणजे कसं काय? मला मी तुम्हाला प्रमाणात सांगू शकतो. तुमचं लक्ष कुठं होतं? मापाकडं. लक्ष देवाकडे नव्हतं. आपलं लक्ष देवाकडे असलं पाहिजे. आपलं लक्ष देवाकडे असलं तर लक्ष पुण्य मिळतो. किती पुण्य मिळतं? 1,00,000 पुण्य मिळतो देवाकडे. आणि देवाकडे लक्ष नसलं ऐका, देवाकडे लक्ष नसलं तर देव माणसाला दुःख पाठवतो. चित्त नाही नामी तर ते व्यर्थ, चित्त नाही नामी तर ते व्यर्थ, चित्त नाही नामे तर ते व्यर्थ, चित्त नाही नामे तर ते व्यर्थ. वेणी संगामी नाना तीर्थ आमे नाना तीर्थ भ्रमी. चित्त नाही नामी तर ते व्यर्थ, चित्त नाही नामी तर ते व्यर्थ, चित्त नाही नामे तर ते व्यर्थ, चित्त नाही नामे तर ते व्यर्थ. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त म्हणजे लक्ष. लक्ष आपलं सत कुठं असलं पाहिजे? देवाकडे. तुम्ही संसार करा, सोडू नका. संसाराचा बाद करू नका, संसारात त्याग करू नका. संसार करा. संतांनी संसार केला ऐका, नाथांनी संसार केला, नामदेवरायांनी संसार केला, जगद्गुरु तुकोबारायांनी संसार केला, सावता महाराजांनी सगळ्यांनी संसार केला. पण संसारी असावे, आसुनी नसावे. आणि भजन करावे, भजन करावे देवा. लक्षात ठेवा. संसारात राहा पण कशाने राहा? शरीराने, मनाने. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला. माणसाला झोपेत आठवण द्यावं. विठ्ठल 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 विठ्ठल, त्याचं नाव आहे भक्ती. लक्षात ठेवा. दिवसात कोणी आठवतं? हा हा पाठवत. कुठे घालता बंद्यात? काय पाहिलं? काय काय? लक्षात ठेवा. सतत सततम कीर्तयंतो माम यतंतश्च धव्रताः. माझा विषय असा आहे की प्रत्येक कर्मामध्ये देव, सावता महाराज तेच केलं महाराज. प्रत्येक कांदा, मुळा, भाजी अवघी विठाबाई. विठाबाई म्हणजे या ठिकाणी श्रीलिंग म्हटलेलं आहे. विठाबाई काय? हा विठाबाई, श्रीचं स्वरूप लागलेलं आहे विठाबाई. मग विठाबाई का म्हटलं? कारण भगवान परमात्मा आईपेक्षा जास्त तो कृपाळू आहे, आईपेक्षा जास्त दयाळू आहे. एवढंच नाही, जसे संत तसंच देव आहे, जसं देव तर संत आहे. लक्षात ठेवा. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. लक्षात ठेवा. संत कृपाळू आहे, संत दयाळू आहे, तसे भगवंत दयाळू आहे. ऐका, भगवंत कृपाळू आहे पण सतत. मग ऐका, मग एखादा मनुष्य म्हणेल, शंकास्पद सांगतो, एखादा मनुष्य म्हणेल आम्ही संसार करताना संसार करावा का देवाकडे लक्ष ठेवावं? तुम्ही देवाकडे लक्ष ठेवा, संसार तो करतो. सावता महाराजांनी मोठ आणावी. सावता काय करा? मोठ आणायची. मोठ आणायची. बैला बघ, बैला बघ, मोठ आणायची. माळानी हो माळानी बाग लाविला त्यानी. सावता महाराजांनी मोठ आणायची, आवाज यायचा आणि सगळं 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 करायचं. पण लक्ष कुठं? देवाकडे. देवाकडे.
लक्ष देवा. सावता महाराजांनी मोठ आणायची. सावता महाराज पूर्वीच्या काळाचा इतिहास हा 700 वर्षापूर्वी सावता मोठ पूर्वीच्या काळात दांड होता. दांड आता जुन्या माणसाला म्हणजे दांड होता. दांड म्हणजे काय, ज्यांना पाणी जातं दांड म्हणतात. दांड हा याला म्हणते भुईदांड याला म्हणतात. दांड होता आणि दांडात पाणी यायचं. सावता महाराजांनी मोठ आणायची आणि देवानं पाणी भरायचं फावड्यानं. बरं आहे का? देवानं बारे द्यायची. बारे कोणी बेरे म्हणतं, जाऊ दे विषय. सावता महाराज पाणी भरायचं आणि देवानं बारं द्यायचं. सावता महाराजानं केळी जवळ बसायचं, देवा निंदू लागायचं. आणि लोक आता सांगा याच्या शंकराजी का लोक म्हणतात एखाद्याचा प्रश्न मला म्हणे तुम्ही म्हणतात देव घ्या, तुम्ही म्हणता का आणि देव घ्या का आम्ही खाऊ घाले का. मग तो खाऊ कोण घालतो? कोण खाऊ घालतो? पोषितो जगाशी एकलाची. त्याची इच्छा नसली एका मिनिटात फ्यूज काढून घेईन. फ्यूज काढून घ्या बस ती पीक विठ्ठल 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 विठ्ठल. काही लोक म्हणतात आम्हाला देवाची गरज नाही. ठीक आहे, सध्या देवाला तुझी गरज आहे. ज्या दिवशी देवाला तुझी गरज संपल ना त्या दिवशी एक सेकंड भर मी टिकणार नाही. हे लक्षात ठेव. एक सेकंड भर मी टिकणार नाही. माझा मुद्दा असा आहे, प्रत्येक कार्यामध्ये संसारात संतांनी तेच केलं. सावता महाराजांनी प्रत्येक गोष्टीमध्ये. आता लोकांच्या भावनामध्ये लोकांना असं वाटतं आम्ही आहोत, असं नाही. तुम्ही कोणतं एक मनुष्य म्हणे मी शेण उचलताना घे. सदन कसा विकू लागे मास माळा सावता कुरकू लागे नरहरी सोनार गुडू लागे चोख्या संगे ढोरेवडी. तुम्ही जे काम कराल पण ते कामाला महत्व तुम्ही काय करता देव हे पाहत नाही. तुम्ही किती प्रेमाने देता हे पाहतात. विठ्ठल 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 विठ्ठल. आता आपल्याकडे वेळ नाही. गडबडीत भगवान परमात्मा आले आणि सांगितलं विदुरजी मला भूक लागली भूक लागली. कारण भगवान म्हणले उद्धवा आता इथे थांबायचं नाही, यांचा आपला संबंध नाही. उद्धवजी चल विदुरा घर जावे. 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 शबरी के बेरे सुदाम जी के चावल. शबरी की बेरे सुदाम जी की चावल. रुचि रुचि भूख लगे. रुचि रुचि भूख लगे. भवजी चल विदुरा घर जावे. भवजी चल विदुरा घर जावे. उद्धवा आता आपले थांबायचं नाही. कौरवांकडे 5 पकवान असायचं खायचं नाही. काऊन? आता यांचं खायचं नाही. कारण शास्त्र आहे, त्याची नीती भ्रष्ट आहे, जी बुद्धी भ्रष्ट आहे. अशा लोकांचं खायचं नाही. आपला चाल उद्धव रथ काढ निघा. भगवान परमात्मा रथ घेऊन निघाले. रथावर बसले आणि उद्धव रथ घेऊन निघाले आणि गेले विदुराकडे. अरण्यात विदुर राहत होता. खोपी होती विदुराची. ती काय माडी होती का 4 तळाची खोपी होती विदुराची. आणि घरात काहीच नाही कान्या. आणि तेवढ्यात केळं आणायला तोडून केळं. आता कोणत्या बगीचे हे सांगत तुम्हाला मी. केळं तोडून आणलं होते विदुराने आणि केळं आणलेले होते. आणि तेवढ्या गर्भ भगवान आले आणि विदुरानं पाहिलं. विदुर इतके आनंदी झाले इतके आनंदी झाले देवानं हरपले. देवाला बसायला सुद्धा टाकलं नाही. काय करू उपचार कोप म्हण की जर काय करू उपचार. हो महाराज देवा बसायला लागले. देव खाली बसले. विदुरजी आणा बरं लवकर काय खायला. म्हणजे कोण भूक लागली. भूक कशी प्रेमाची भूक. विदुरजी आणा मला लवकर भूक लागली मला. विदुर म्हणले देवा अरे काय भाग्य आहे माझं. मी रोज वाट पाहायचो. कोणाची? देवाची. रोज वाट पाहायचो. देव कधी भेटल कधी भेटल कधी भेटल. आपण रोज वाट पाहतो कायची. आपण रोज पाहतो कधी बंडल भेटल कधी बंडल भेटल कधी रघुपती पावल. लक्षात ठेवा देव रोज वाट पाहायची. विदुरजी म्हणते रोज वाट पाहतो मी वाट पाहतो. पण आज माझं भाग्य उदयाला आलं आणि देव भगवान परमात्मा येऊन बसले.
भेटी लागे जीवा लागली सिया दिवाळीच्या मुळा लेकी असावली लेकी असा देवा वाट पाहतो देवा कधी देवा देव म्हणले विदुरजी आता एवढ्या गप्पा करायला वेळ नाही मला भूक लागली मला उपास सोडायचा 3 दिवस उपास आहे हा काल शनिवार झाला हा आज रविवार आज सोमवार लागला मला भूक लागली बरोबर भूक लागली का तेवढ्या तुम्ही एक काम करा देवा मी तोपर्यंत तयारी करतो कारण आमची बाहेर गेली हे तिला बाईत नाही तुम्ही येणार म्हणून मी तोपर्यंत तुम्हाला काय करतो खेळतो विदुरजीने खेळ सोलायचं आणि ऐका खेळ आपण काय देवाला सालपट द्यायची खेळ सोलायचं खेळ आपण घायचं तेव्हा सालपट द्यायची म्हणजे विदुरजीच्या लक्षात हे होतं विदुर वाटला पण खेळ देवाला सालपट आपण खातो तेवढ्याच पत्नी आली आणि पत्नीने म्हणले आहो पत्नीनं आहो म्हणत माणसं भानावर येते तसे भानावर नाहीत माणसं आणि तुम्हाला खरं सांगू का मी माता भगिनी आपल्याला ईश्वराची देण फार मोठी तुम्हाला सांगतो आपल्याला माता भगिनी आई नसत्या तर आपण कुठं असतो किती उपकारी अहो महाराज स्त्रीचं वर्णन करताना शास्त्रात फार वर्णन आलेलं आहे स्त्री ऐका श्री लक्ष्मीचं रूप आहे ज्या स्त्रीचा घरात अपमान होतो त्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही कधी अनुभव घेऊन पहा हा ज्या घरामध्ये स्त्रीला सन्मानाने जीवन जगल्या येतो ज्या स्त्रीला घरात पूज्यतेने जीवन जगल्या येतं त्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होती हे शास्त्र आहे हे शास्त्र आहे आणि महाराज आली विदुरची पत्नी आली आणि आहो विदुर काय काय देवाला जेवायला वाढत तुम्ही काय करून आले आणि काही पण तू येईपर्यंत देवाला केळं खाऊ घालतो केळं नाही म्हणे तुम्ही केळ तुम्ही खायचे मगूस आणि कातडं देवाला हा बाबा बाबा कसं काय आलं नाही देव म्हणे काही नाही विदुरी होत राहत असं असंच होतंय विदुरजी काळजी करू नका असं होत राहतंय म्हणजे बघ काय विदुर देवा चुकलं नाही तेच खरं होतं म्हणजे कहून मग देवा तुम्ही आता याच्यात प्रेम नाही त्याच्यात जीव होत्यात प्रेम ठल विठल विठल भगवान परमात्म्याने खाल्ले आणि गेले माझा मुद्दा असा आहे प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक कर्मामध्ये आम्ही देव जरा जवळ घ्याल ऐका तर सगळं देव काम करतो सगळं करतो काय नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मी जाणत असे सकळ जीवाचा करीतो सांभाळ तुझं मोकळे असे नाही सगळ्या जीवाचा एकटं सांभाळ करतो आणि तुला सोडून देईन का तो याचा अर्थ तुला विश्वास नाही विश्वास ठेव ना विश्वास करी स्वामीवरी सत्ता त्यावर विश्वास ठेवा काय ऐकत नाही जाऊ द्या तो विषय मग संतांनी काय केलं कांदा मुळा भाजी अवघे विठा भाजी एवढंच नाही लसूण असू द्या कोथिंबीर असू द्या हा काही असू द्या हरी लसूण मिरची कोथिंबीर लसूण मिरची कोथिंबीर लसूण मिरची कोथिंबीर लसूण मिरची कोथिंबीर हे अवघा झाला माझा रे अवघा झाला माझा रे काला मोळा वाजे काला मोळा वाजे कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला मादारी ऐका मोठ नाडा वीर दोरी याचा अर्थ काय अवघी व्यापिली पडणारी मोठ नाडा म्हणजे काय मोठ नाडा वीर आणि दोरी मोठ नाडा वीर आणि दोरी मोठ म्हणजे ऐका मोठ म्हणजे ज्ञान नाडा म्हणजे भक्ती मोठ नाडा वीर ऐका
विहीर म्हणजे काय? विहीर म्हणजे भक्तीचं प्रेम. आणि दोरी म्हणजे काय? प्रेमाने देव आकळतो. अवघी व्यापिली पंढरी, अशा प्रकारे देव आकाळला जातो. ऐका, सावता म्हणे केला मळा, विठ्ठल गोवी लागला. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा हनुमान की जय, महाराज सब संतन की जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हार कोणाला घालाव? ज्यांनी एवढं मोठं आयोजन केलं, ज्यांनी नियोजन केलं, ते हाराच्या लायकीचे. लक्षात ठेवा. आम्ही हार का घेत नाही? हार घेत नाही, कुठंच हार घेत नाही. का घेत नाही? परमार्थ आम्ही माघार घेत नाही. परमार्थ नामधारक आहो. लक्षात ठेवा. आम्ही नामाचे धारक, नामधारक. लक्षात ठेवा. नामधारकाला हार घ्यायची काय गरज आहे? कारण जो नामधारक आहे त्याच्यावर सगळं प्राप्त आहे. लक्षात ठेवा. म्हणून सावता म्हणे केला मळा. हा ऐका, मळा म्हणजे काय? ऐका, आपण इथे आलेलो आहे बाजारामध्ये. हा सगळा बाजार भरले. कोणता? सोमवारचा नाही बरं का, आपला बाजार, प्राण्या मायेचा बाजार. हा बाजार भरले. आणि बाजारात सगळा ठसका उठला. सगळा ठसका उठला बाजारात. कोणला कोणता ठसका, तर कोणला कोणता ठसका. जाऊ द्या, ठसक्याचे प्रकार सांगत तुम्हाला मी. मग सगळे ठसके सोडा आणि एका देवाची शरणागती पत्करा. देवाची शरणागती पत्कारल्याशिवाय देव कृपा अंकित होत नाही. लक्षात ठेवा. कृपा करत नाही. नुसती भक्ती करणं वेगळी आणि शरणागती करणं वेगळी. दोन मुद्दे. जम्मू काश्मीरला ज्यावेळेस काही अतिरेकी आले आणि अतिरेकी आपल्या भारताच्या, हिंदुस्थानच्या लोकांनी मिलिटरीनं ज्यावेळेस बंदूक दाखवली, त्यांनी बंदूक खाली ठेवून हात वर केले. याचं नाव आहे शरणागती. शरणागती करा. देवा देवा तुझा माझा देवा कर वैरकार. तुझा देवा दुःखाची डोंगर दाखविसी. देवाला आवाज द्या. देवाला आवाज द्या. आवाज द्या देवाला. सदा घोष करा, नामस्मरण करा. का करा? ऐका, देवाला ऐकू जातं. आणि देवाला ऐकू गेलं की आपलं सगळं. सावता महाराजाकडे ज्यावेळेस देव आले होते, त्या उढ्या गडबडी सावता महाराजाला विचारलं, सावता महाराज मला लपवा. साठविला दाता त्रैलोक्यांचा, ओ साठविला दाता त्रैलोक्यांचा. साठविला दाता त्रिलोक्याचा, हो साठविला दाता त्रिलोक्या. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. धन्य त्याची माता,
कारण रत्नाची खान जन्मला निधान सावता तो सावता सागर प्रेमाच्या आगर घेतला अवतार माळ्या घरी धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठवीला जाता त्रैलोक्य. नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला वंश उद्धारीला माळियाचा लक्षात ठेवा सगळ्या वंश उद्धार केला कोण सावता महाराजांनी महाराज जे भगवान आले सावता महाराज म्हटले मग काय मल्लापुआ सावता महाराज काय केलं हे आना गोधडी हे आना रगन फिगणी पाहिली जवळ इळा होता इळा घास कापायचा इळा होता इळ्यानं हृदय कापलं आणि तेव्हा याच्यात बसवलं आता उदाहरण सांगतो ना मी एखादा देव आपला प्रसन्न आला आणि तो जर म्हटला 60 वर आपण काय करू बैस कोणाड्यात बैस मागच्या घरात एवढी आपली शक्ती लागते महाराज लक्षात ठेवा हृदयामध्ये साठवण्याकरता एवढी भक्ती लागते भक्ती कशी लागते महाराज संसाराला राख रांगोळी करावी लागती सोपं नाही एवढं परमार्थ लक्षात ठेवा संतांनी आपल्या जीवनामध्ये प्रामुख्याने भगवंताला काय केलं प्राधान्य दिलं सगळ्यांनी 1-2 मिनिटं डोळे बंद करा आपली वेळ संपली 9:50 झाले फक्त 2 मिनिट डोळे बंद करा घाबरू नका तसं काही नाही फक्त डोळे बंद करा हा डोळे बंद करून घ्या ज्याला ज्याला डोळे त्यांनी डोळे बंद करा पिशव्या उठू नका बरं का पिशव्या भरल्या गाडी बाहेर उभी पंढरपूर मोठं पंढरपूर बसा गाडीत बसले सरका पुढं हरणमधुर सरका पुढं पुढं सरका गुतली का पिशवी गुतली पिशवी गुतली तर सरका पुढं पिशवीवर पुढे जात नाही हां सरका डबल बेल झाली गाडी निघली गेलं हे छोटं पंढरपूर वाळूज लिंबे जळगाव अहिल्यानगर डावी साईडला वळली सोलापूर रोड करमाळा मार्गे गेली पंढरपूर आली उतरा खाली पिशव्या घ्या उतरा पिशव्यात कपडे उतरा खाली उतर चप्पल राहू द्या गरबंडा करू चप्पल कुठं जात नाही चला पुढे खालच्या पुलावर पाणी वरच्या पुलावरून चला खालच्या पुलावर लय पाणी वरच्या पुलावरून चला डाव्या साईडला उतरा चला मध्ये कडाकडान चला पुढे गेल्यानंतर स्नान करून घ्या आंघोळ करून घ्या लवकर आंघोळ करा टाईम नाही आपल्याकडं गाडी वापस जाईन आपली आंघोळ करून घ्या हा काटाळा अंगावर हातपाय पुसून घ्या कपडे घाला घातले कपडे पांडुरंग ते चंद्रभागेमध्ये असणारे पुंडलिकाला नमस्कार करा हे पुंडलिक महाराज तुमची जशी देवा तुमच्यावर कृपा केली तर आमच्यावर कृपा करू दे देवाला नमस्कार करा पाय सटकन दमानं गरबंडा करू दमानं चला पुढे महाद्वारातून चला महाद्वारातून पुढं कोणीच नाही महाद्वारामध्ये चला मोकळं मंदिर आहे आज हा 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 काय देवाची कृपा आहे उद्या एकादशी आज मंदिर मोकळं उसामध्ये चला खांबाजवळ जा दमा उडे दमन मारा कान दमन धरा उडे दमन मारा दमन चला पुढे महाद्वार प्रवेश करा नमस्कार करा खाली उजव्या साईडला वळा पुन्हा डाव्या साईडला वळा चला पुढं डाव्या साईडला वळा आणि देवासमोर उभं राहा देवाच्या पायाकडे पहा समचरण दृष्टी विटेवरी साजरी तिथे माझे हरी देवाच्या पायाकडे पहा वर पाहत या पितांबर नेसलेला आहे भगवंताने कमरेला पहा कसा पट्टा लावलेला आहे गळ्यात तुळशीचे माळ घातलेली तुळशीच्या मंजुळाचे फुलं माळ आहे कमर हात ठेवले देवानं वर पाहत देवाच्या मुखाकडे या देवा सुंदर ते ध्यान आणि डोक्यावर वर मुकुटाकडे पहा मुकुटाकडे पाहिलं कुंडलाकडे पहा वर पहा वरून पुन्हा खाली या पाहत देवाच्या चेहऱ्याकडे पहा त्याच्या मुखाकडे पहा देव हसून राहिले बरं का आ देव हसून राहिले या खाली पाहत या पाहत आणि देवाच्या पायाकडे पहा सारखं पहा देवाच्या पायाकडं कॉन्सन्ट्रेशननं एकाग्र चित्तानं देवाच्या पायाकडे पहा देवाला सांगा तुझे पाय आमच्या हृदयामध्ये असू दे देवा देवाचे पाय उचलून आला हृदयात ठेवा देव पडम बरं का दमानं हृदयात ठेवले चला देवाला घेऊन या बाहेर आले बाहेर गाडी उभी बसा गाडीत रांजणगाव शेनपुंजी बसली गाडी धकली कळसाला नमस्कार गाडी धकली बाहेर आली करमाळा अहिल्यानगर हा खाली उतरली पुलाच्या खाली लिंबे जळगाव कोणाला भेळ घ्यायची का लिंबे जळगाव आलो हा लिंबे पुढं वाळूज पंढरपूर रांजणगाव शेनपुंजी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली सांगायसारखं खूप काही मोठ नाडा विहीर दोरी अवघे व्यापिली पंढरी सावत्याने केला मळा विठ्ठल गोवेळ आपल्याला त्या प्रकारे जर सावता महाराजांनी जीवन जगले जसे राहिले जे भगवंत प्राप्ती केली
त्या प्रकारे आम्हाला देवाची प्राप्ती करायची हा संदेश या अभंगामध्ये आहे. म्हणून आजच्या या वेळप्रसंगी जे योग्य आहे स्वानंद सुग्रीव सद्गुरू सहदेवजी अण्णा आसेगावकरांचं जे अयोग्य आहेत बुद्धी दोष आहेत न्यूनते पुरते आदित्य सर ते करून घ्यावे तुम ते विनवी तसे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मद क्षमा करण्यासाठी नव्हे अंगभूतयुक्तीने हा उपदेश तुमचे बडबडो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्म जन्मी तुका धाल्ली वाक्पुरुष सेवा श्री संत सावता महाराजांच्या श्री संत रामला महाराज चरणी समर्पण करून सेवेस पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय आ बोली रे करुणी वावडी करा क्षमा करा मा